तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे। बहिणींनो, थेट तुमच्या अकाउंटवर अडकीने 1500 रुपये अडकीने जमा होते। सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। ऑक्टोबरचा हप्ता या ठिकाणी सुरू झालेला आहे। बहिणींना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती की ऑक्टोबरचे पैसे कधी होतील, ऑक्टोबरचे पैसे या ठिकाणी कधी मिळणार आहे। तर फायनली तुमची प्रतीक्षासुद्धा संपलेली आहे, कारण की अतिशय महत्त्वाची मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे आणि ऑफिशियलरित्या ही गुड न्यूज असणार आहे। त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर बहिणींनो, तुम्हाला ज्या दिवसाची या ठिकाणी प्रतीक्षा होती, फायनली ती तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की सर्वात महत्त्वाची मोठी अनाउन्समेंट, मोठी घोषणा या ठिकाणी सरकारने केलेली आहे आणि संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। पण यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे असे की ज्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता हवा असेल त्या बहिणींना सप्टेंबरचे पैसे मिळणं गरजेचं आहे। म्हणजे ज्या बहिणींना सप्टेंबरचे पैसे आले असतील अशाच बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे। तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला सप्टेंबरचे 1500 रुपये आले की नाही। जर का आले असतील तर लिहून पाठवायचे की हो सर, मला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आलेले आहे। आणि जर का तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आलेले नसतील तर तुम्हाला ऑक्टोबरचे पैसे मिळणार नाही आहे। म्हणून सप्टेंबरचे पैसे आले की नाही सर्वांनी कमेंट करून सांगा। ज्या बहिणींना सप्टेंबरचे पैसे आले असतील त्यांनी हो लिहून पाठवायचे की हो सर, मला आलेले आहे। तर लगेच तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता पाठवला जाईल। आणि ज्यांना आलेला नसेल तर त्यांनी लिहून पाठवा की नाही जर मला सप्टेंबरचे पैसे आलेले नाही आहे, तर त्या बहिणींना सप्टेंबरचे सुद्धा पैसे आणि ऑक्टोबरचे पैसे असे टोटल 3000 रुपये त्यांना पाठवले जाणार आहे। फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचे की तुम्हाला आलेले आहे की नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची KYC झाली की नाही हेही कमेंट करून सांगा, कारण की भरपूर बहिणींची KYC ठिकाणी राहून गेलेली आहे, कारण की KYC बंद झाली त्यामुळे भरपूर बहिणींची KYC राहिलेली आहे। तर त्यामुळे त्या बहिणी म्हणत आहे की सर माझी KYC झालेली नाही आहे, मला पैसे मिळणार की नाही मिळणार। तर त्याचंही उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात अगोदर सर्व बहिणींना एक सूचना आहे, पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करायचं आहे। पटापट सर्व बहिणींनी एक काम करा, या व्हिडिओ लाईक करा। लवकरात लवकर खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावरही क्लिक करा। फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की ह्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत सर्व माहिती फ्रीमध्ये मिळत असते। म्हणून पटापट सर्व बहिणींनी आपल्या चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। तर लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि खास करून ह्या व्हिडिओला तुमच्या शेजारी पाजारी ज्या बहिणी असतील, शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल अशा महिलांपर्यंत किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या बहिणी असतील त्यांच्यापर्यंत या व्हिडिओ नक्की शेअर करून द्या, त्यांना फॉरवर्ड करून द्या, कारण की त्यांनासुद्धा ही अपडेट कळाली पाहिजे। म्हणून नक्की त्यांना हा व्हिडिओ शेअर करून द्यायचा आहे। आता आपण प्रूफ जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर बघा बहिणींनो, आपण ठिकाणी आलेल्या प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे। तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी। आनंदाची बातमी खूप महत्त्वाची। बघा काय सांगितलेलं आहे, येत्या 8 दिवसामध्ये लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। येत्या 8 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। त्यामुळे सर्वच बहिणी खुश झाल्या आहेत, कारण की येत्या 8 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर हे पैसे ठिकाणी जमा केले जाणार आहे। आणि त्यामुळे सर्व बहिणी ठिकाणी खुश झालेल्या आहेत, कारण की तुम्हाला ज्या दिवसाची प्रतीक्षा होती फायनली ती प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे आता मिळणार आहे आणि थेट तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे। त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहेत। आता बघा रक्कम किती मिळणार आहे, कधी मिळणार आहे, सर्व माहिती बघून घ्या। बघा ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे आणि अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबरच्या हप्त्याच्या ठिकाणी वाट बघत आहेत। भरपूर महिला ऑक्टोबर महिन्याच्या ठिकाणी वाट बघत आहेत की ऑक्टोबरचे पैसे कधी येतील, ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार आहे, अशा अनेक प्रश्न या ठिकाणी महिला विचारत होत्या। पण बघा ऑक्टोबर महिना या ठिकाणी संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत, तरीही अजून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत। त्यामुळे बहिणी या ठिकाणी टेन्शनमध्ये आलेल्या आहेत। बहिणी एकच प्रश्न विचारत आहे की अजून आम्हाला पैसे का आले नाही, पैसे कधी येतील, पैसे येणार की नाही येणार, असा प्रश्न बहिणींना पडलेला आहे, कारण की ऑक्टोबर महिना संपायला अवघे फक्त काही दिवस उरलेले आहेत, तरीही अजून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत। त्यामुळे बहिणी टेन्शनमध्ये आल्या आहेत। पण काळजी करू नका, लवकरच महिलांना पैसे येणार असल्याचं या ठिकाणी दिसत आहे आणि येत्या आठवड्याभरामध्ये म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात, अशी या ठिकाणी माहिती समोर आली आहे। म्हणजेच काय, तर जो काही नोव्हेंबर महिन्याचा जो पहिला आठवडा असेल तर त्यामध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे येतील अशा ठिकाणी माहिती आलेली आहे। आणि याबाबत अजून कोणतीही अधिकृत अजून जी काही घोषणा ती झालेली नाही आहे, मात्र लवकरच याबाबत घोषणासुद्धा केली जाणार आहे अशा ठिकाणी माहिती सूत्रांनी दिलेली आहे।
पुढे बघा, लाडकीला येत्या 8 दिवसामध्ये पैसे येणार. म्हणजेच काय, तर लाडक्या बहिणींना येत्या 8 दिवसामध्ये हे पैसे मिळणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये येत्या 8 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. पुढच्या महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली जाईल. तुम्हाला माहिती बघा, आता काय होणार आहे, निवडणूक लागत आहे. तर निवडणुकाच्या पूर्वी तुम्हाला पैसे नक्की मिळतील, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण की सरकारला माहिती आहे की बहिणींना नाराज करायचं नाही आहे. म्हणून सरकार काय करणार आहे, तर निवडणुकांच्या अगोदरच तुम्हाला हे पैसे पाठवणार आहे. म्हणजेच काय, ते येत्या 8 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे काही झालं तर मिळून जातील. कारण की पुढच्या महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या ठिकाणी घोषणा केली जाईल. त्याआधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. तर तुम्हाला काय वाटतं बहिणींनो, 1500 रुपये मिळाले पाहिजे की टोटल 3000 रुपये मिळाले पाहिजे, कमेंट करून सांगा. जर का तुमची इच्छा असेल की 3000 मिळाले पाहिजे तर कमेंट करून सांगा की सर माझी 3000 रुपये मिळाले पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची KYC झाली की नाही, कमेंट करून सांगा. ज्या बहिणींची KYC झाली असेल त्याने लिहून पाठवायचं आहे की सर माझी KYC झाली आहे. ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली नाही आहे. मग त्या बहिणींनी काय करायचे त्याची संपूर्ण माहिती आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. फक्त कमेंट करून सांगा की सर माझी KYC झालेली आहे, सर माझी KYC बाकी आहे. आता बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार नाही. त्यामुळेच महिलांना काही दिवसात पैसे येऊ शकतात, अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे. बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत तर त्या ठिकाणी लागणार आहे. आणि त्याची जर का आचारसंहिता लागू झाली तर त्या काळामध्ये तुम्हाला कोणतीही आर्थिक मदत दिली जाणार नाही आहे, म्हणजेच पैसे मिळणार नाही आहे. त्यामुळेच काय झालं, तर त्यामुळेच तुम्हाला त्याच्या अगोदरच हे पैसे या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळेच महिलांना काही दिवसामध्ये हे पैसे येऊ शकतात. अद्याप याबाबत अधिकृत अजून घोषणा झालेली नाही आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. लाडकीच्या KYCला ब्रेक. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेची KYC बंद झालेली आहे. हा धक्का बहिणींना पडलेला आहे. कारण की जवळजवळ 1 कोटी प्लस महिलांनी KYC केली आहे आणि अजूनही अशा बहिणी 1 कोटी प्लस बहिणी की ज्यांनी KYC केलेली नाही आहे. मग आता अशा बहिणींचं काय होणार, त्यांना हप्ते मिळणार की नाही मिळणार, हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. कारण की सरकारने KYC लाडकीने ब्रेक लावलेला आहे, म्हणजेच बंद केलेली आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना KYC करणे अनिवार्य केलेले आहे. दरम्यान आता या योजनेमध्ये KYC प्रक्रियेला ब्रेक देण्यात आलेला आहे. ब्रेक देण्यात आलेला आहे म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेची जी काही KYC आहे ती KYC प्रक्रिया बंद केलेली आहे. का बंद केली त्याचं कारण बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजनेअंतर्गत KYCला ब्रेक लावण्यात आलेला आहे, असं सांगण्यात आलेलं आहे. पुढील काही दिवस लाडकी बहीण योजनेत KYC स्थगित करण्यात आलेली आहे आणि लवकरच ही प्रक्रिया देखील सुरू केली जाईल, अशी सुद्धा माहिती मिळाली आहे. म्हणजेच काय, तर आता निवडणुका लागत आहे आणि त्यामुळेच काय झालं, तर तुमची लाडकी बहीण योजनेची जी काही KYC तुम्हाला करायची होती ती या ठिकाणी बंद केलेली आहे. आणि जी काही KYCची प्रक्रिया ती पुन्हा एकदा सुरू होऊ शकते, अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जर का तुमची KYC बाकी असेल तर तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे, तुमचीसुद्धा KYC होणार आहे. ठीक आहे, फक्त कमेंट करून सांगा की सर माझी KYC बाकी आहे. आणि ज्यांची KYC झाली असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर माझी KYC झालेली आहे. ठीक आहे, तर आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला सप्टेंबरचे पैसे आले की नाही. कारण की ज्या बहिणींना सप्टेंबरचे 1500 रुपये आले असतील त्याच बहिणींना ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळणार आहे. तर कमेंट करून सांगायचे की सर मला सप्टेंबरचे 1500 रुपये आलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. काही अडचण असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि खास करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये ह्या चॅनलवरती मिळत असतात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.